नमस्कार. चला आज अर्थशास्त्राबद्दल बोलूया. पण थांबा, हे काहीतरी किचकट प्रकरण आहे असं वाटतंय ना? अजिबात नाही. खरं तर अर्थशास्त्र म्हणजे एका अगदी साध्या मूलभूत मानवी समस्येचा अभ्यास. एक अशी समस्या जी आपल्याला सगळ्यांना रोजच्या रोज भेडसावते. कोणती आहे ही समस्या? आणि ती समस्या ह्या एका प्रश्नात दडली आहे. आपल्याला हवं ते सगळं का नाही मिळत? का प्रत्येकाच्या दारात एक चकचकीत गाडी नसते? किंवा समजा आपल्या चुलत भावापेक्षा मोठा टीव्ही? हा अगदी साधा प्रश्न वाटतो नाही का? पण ह्या एकाच प्रश्नामध्ये संपूर्ण अर्थशास्त्राचं रहस्य लपलेलं आहे. याचं उत्तर एका शब्दात आहे: टंचाई. हीच आहे अर्थशास्त्राची मूळ समस्या. बघा, आपल्या इच्छा कशा आहेत? अमर्याद. आपल्याला हे हवं, ते हवं, सगळंच हवं. पण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, मग तो पैसा असो, वेळ असो किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती, त्या मात्र मर्यादित आहेत. तर आपल्याला काय हवं आहे आणि आपल्याकडे काय आहे, यामधली जी दरी आहे ना, तिलाच टंचाई म्हणतात. आणि याच टंचाईमुळे अर्थशास्त्रासारख्या विषयाचा जन्म झाला. बरं, गोष्टी मर्यादित आहेत म्हटल्यावर आपल्याला निवड करावीच लागते, बरोबर? आणि प्रत्येक निवडीची एक छुपी किंमत असते. अर्थशास्त्राच्या भाषेत याला म्हणतात ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा तुम्ही एक गोष्ट निवडता तेव्हा तुम्ही त्याच वेळी करू शकणारी दुसरी सर्वोत्तम गोष्ट सोडून देता. उदाहरणार्थ, तुम्ही आता हा विषय समजून घेत आहात, याचा अर्थ तुम्ही त्याच वेळेत मांजर किंवा कुत्र्यांचे गोंडस व्हिडिओ पाहण्याची संधी गमावत आहात. तीच तुमची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट झाली. तर मग प्रश्न येतो की आपल्याला जास्त गोष्टी मिळवायच्या असतील तर काय करायचं? उत्तर सोपं आहे: व्यापार. विचार करा, प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत तरबेज नसतो नाही का? म्हणून मग आपण काय करतो? आपण एका गोष्टीत प्रावीण्य मिळवतो, म्हणजे स्पेशलायझेशन करतो, आणि मग एकमेकांची व्यापार करतो. यालाच कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज असं म्हणतात. म्हणजे काय? तर तुम्ही ती गोष्ट करा जी करण्यासाठी तुम्हाला सर्वात कमी त्याग करावा लागतो. आणि यातली गंमत अशी आहे की व्यापारात तुम्हाला प्रत्येक वेळी बेस्ट असायलाच पाहिजे असं काही नाही. एका अर्थतज्ञाने काय मस्त म्हटलंय बघा, व्यापार म्हणजे सर्वोत्तम असणं नाही, तर योग्य गोष्टीत सर्वात कमी वाईट असणं. याचा अर्थ काय? समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीपेक्षा प्रत्येक गोष्टीत कमी चांगले असाल, तरीही तुम्ही त्या एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकता ज्यात तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी अकार्यक्षम आहात, आणि तरीही व्यापाराचा फायदा दोघांनाही होतो. ओके, तर जेव्हा खरेदी करणारे आणि विकणारे हे सगळे लोक एकमेकांशी व्यवहार करायला एकत्र येतात, तेव्हा काय तयार होतं? बाजारपेठ, मार्केट. मग ती तुमची जवळची भाजी मंडई असो किंवा मुंबईचा शेअर बाजार असो. आणि या सगळ्या बाजारपेठेला एक अदृश्य शक्ती चालवते, ती म्हणजे प्रोत्साहन, किंवा ज्याला आपण इन्सेंटिव्ह म्हणतो. आणि प्रत्येक बाजारात ना दोन मोठ्या शक्तींची जणू रस्सीखेच सुरू असते. एकीकडे पुरवठा आणि दुसरीकडे मागणी. पुरवठा म्हणजे बाजारात किती माल विकायला आहे, आणि मागणी म्हणजे लोकांना तो किती विकत घ्यायचा आहे. आणि ज्या पॉइंटवर ह्या दोन्ही शक्तींचा समतोल साधला जातो, तिथेच त्या वस्तूची किंमत ठरते. त्यालाच इक्विलिब्रियम प्राइस म्हणतात, म्हणजे अशी किंमत जिथे माल विकलाही जातो आणि घेतलाही जातो. बरं, हे सगळं ऐकायला ठीक आहे, पण रोजच्या आयुष्यात हे कसं दिसतं? चला तर मग एका आधुनिक चमत्काराचं उदाहरण घेऊया. $14चा ॲव्होकॅडो टोस्ट. हो, बरोबर ऐकलत. एक साधा ब्रेडचा तुकडा आणि त्यावर ॲव्होकॅडो. पण ह्या एका साध्या टोस्टच्या मागे एक प्रचंड मोठी गुंतागुंतीची पुरवठा साखळी लपलेली आहे. या टोस्टची गोष्ट सुरू होते थेट शेतापासून, म्हणजे उत्पादनाच्या मूळ घटकांपासून. जमीन, श्रम आणि भांडवल. म्हणजे ॲव्होकॅडो आणि गहू पिकवण्यासाठी लागणारी जमीन, ते पिकवणारे शेतकरी आणि ते वाहून नेणारे कामगार म्हणजे श्रम, आणि हे सगळं करण्यासाठी लागणारे ट्रॅक्टर, ट्रक, मशिनरी म्हणजे भांडवल. या सगळ्यातून उत्पादन होतं ते हजारो किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या जवळच्या कॅफेमध्ये पोहोचतं, आणि मग कुठे तुमच्या ताटात तो अंतिम टोस्ट येतो. केवढी मोठी प्रोसेस आहे. चला आता एका टोस्टवरून झूम आउट करूया आणि पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करूया. एवढ्या मोठ्या देशाचं उत्पादन कसं मोजणार? त्यासाठी एक जादूचा आकडा आहे, GDP, म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा सकल राष्ट्रीय उत्पादन. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर GDP म्हणजे एका वर्षात देशाच्या हद्दीत बनवलेल्या सगळ्या फायनल वस्तू आणि सेवांची एकूण किंमत. आणि हा GDP मोजण्याचा एक लोकप्रिय मार्ग म्हणजे देशात झालेला एकूण खर्च मोजणे. त्यासाठी एक सूत्र आहे, घाबरू नका, अगदी सोपं आहे. C अधिक I अधिक G अधिक X वजा M. आता हे C, I, G काय आहे? चला ते फोडून पाहूया.
तर बघा, सी म्हणजे कन्झम्पशन, म्हणजे आपण, तुम्ही लोक जो काही खर्च करतो तो. आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट, म्हणजे कंपन्यांनी केलेला खर्च, जसं की नवीन फॅक्टरी बांधणं. जी म्हणजे गव्हर्नमेंट स्पेंडिंग, म्हणजे सरकारने रस्ते, पूल, शाळांवर केलेला खर्च. आणि शेवटचं एक्स वजा एम म्हणजे नेट एक्सपोर्ट्स. सोपं आहे, आपण जे विकतो म्हणजे निर्यात, त्यातून जे विकत घेतो म्हणजे आयात, ते वजा करायचं. पण हे अर्थव्यवस्थेचं इंजिन नेहमी एकाच स्पीडने चालतं का? नाही. कधीकधी ते खूपच तापतं, ओव्हरहीट होतं, तर कधीकधी ते एकदम थंड पडतं. म्हणजेच जेव्हा अर्थव्यवस्था खूप वेगाने वाढते किंवा एकदम सुस्त होते, तेव्हा काय होतं? इथेच मग आपल्याला चलनवाढ आणि मंदी यांसारखे शब्द ऐकू येतात. चलनवाढ म्हणजेच इन्फ्लेशन हा शब्द आपण सारखा ऐकतो. याचा सरळ अर्थ आहे महागाई वाढणं. म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात आणि आपल्या पैशाची किंमत म्हणजे खरेदी करण्याची शक्ती कमी होते. असं समजा की पूर्वी 100 रुपयांत जेवढ्या गोष्टी यायच्या आता तेवढ्या येत नाहीत. यालाच म्हणतात तेवढ्याच वस्तूंमागे जास्त पैसा धावतोय. बरं, मग या अर्थव्यवस्थेच्या गाडीला नियंत्रणात कोण ठेवतं? त्यासाठी 2 ड्रायव्हर आहेत किंवा 2 लिव्हर आहेत असं समजा. पहिला आहे मॉनिटरी पॉलिसी, म्हणजे चलनविषयक धोरण. याचं स्टिअरिंग असतं देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे, आणि ते व्याजदर कमी जास्त करून गाडी कंट्रोल करतात. आणि दुसरा लिव्हर आहे फिस्कल पॉलिसी, म्हणजे राजकोषीय धोरण. हा असतो सरकारच्या हातात. सरकार टॅक्स आणि सरकारी खर्चातून अर्थव्यवस्थेला दिशा देतं. एक मिनिट थांबा, पण हा सगळा पैसा येतो तरी कुठून? आपल्याला वाटतं सरकार नोटा छापतं, पण तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगतो. आपल्या अर्थव्यवस्थेतला बहुतेक पैसा सरकार नाही तर तुमच्या आमच्यासारख्या व्यावसायिक बँका तयार करतात. कसं? तर अक्षरशः त्या तुमच्या खात्यात फक्त आकडे टाईप करतात. हो, जेव्हा बँक तुम्हाला कर्ज देते तेव्हा ती कुठल्या तरी ठेवीतून पैसे देत नाही, तर ती एक नवीन डिजिटल पैसा तयार करते. यालाच म्हणतात फ्रॅक्शनल रिझर्व्ह बँकिंग. बरं, सरकारचं काय? जेव्हा सरकारची कमाई खर्चापेक्षा कमी असते तेव्हा सरकार कर्ज घेतं आणि हे कर्ज वाढत वाढत प्रचंड मोठं होतं. उदाहरण म्हणून अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज बघा, $34 ट्रिलियन पेक्षा जास्त. विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा. यावरून सरकारच्या कर्जाचा आवाका लक्षात येतो. चला आता अजून झूम आउट करूया आणि संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेकडे बघूया. आजची जागतिक अर्थव्यवस्था कशावर चालते? आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वेगवेगळ्या देशांच्या चलनांवर. जसं आपण आधी पाहिलं, कोणताही एक देश स्वतःला लागणारं सगळंच्या सगळं बनू शकत नाही. त्यामुळे देश एकमेकांशी व्यापार करतात. काही गोष्टी विकतात, काही विकत घेतात. पण ही जागतिक व्यवस्था किती नाजूक असू शकते याचं एक जबरदस्त उदाहरण काही वर्षांपूर्वी घडलं. सुएझ कालव्यात एक मोठं जहाज अडकलं आणि काय झालं? जगाचा तब्बल 12% व्यापार एका जागी थबकला. एका जहाजाने संपूर्ण जगाला थांबवलं. या एका घटनेने दाखवून दिलं की हे जागतिकीकरण दिसायला कितीही मजबूत असलं तरी किती ठिसूळ आहे. ओके, आतापर्यंत आपण काय पाहिलं? सिस्टीम्स, मॉडेल्स, तर्कशुद्ध निर्णय, सगळं कसं व्यवस्थित आहे. पण एक मिनिट, काय होईल जर अर्थशास्त्र या तर्कशुद्ध सिस्टीम्सबद्दल नसेलच? तर ते आपल्यासारख्या अतार्किक, भावनाप्रधान माणसांबद्दल असेल तर? आणि इथेच एंट्री होते एका खूपच इंटरेस्टिंग विषयाची, बिहेवियरल इकॉनॉमिक्स, म्हणजे वर्तणूक अर्थशास्त्र. हे शास्त्र काय सांगतं की आपण माणसं काही कम्प्युटर नाही आहोत. आपण नेहमीच 100% तर्कशुद्ध निर्णय घेत नाही. उदाहरणार्थ लॉस अव्हर्जन, म्हणजे 100 रुपये मिळण्याचा जेवढा आनंद होतो ना, त्यापेक्षा जास्त दुःख 100 रुपये गमावल्याचं होतं. किंवा संक कॉस्ट फॅलसी, म्हणजे काय तर एखादा बोरिंग सिनेमा आपण शेवटपर्यंत बघतो का? कारण तिकिटाचे पैसे वाया जायला नको. हे सगळे आपल्या मानवी स्वभावाचे खेळ आहेत. तर आपण जे काही निर्णय घेतो, तर्कशुद्ध असोत किंवा भावनाप्रधान, ते सगळे एका मोठ्या सिस्टीममध्ये, एका प्रणालीमध्ये घडत असतात. मग प्रश्न उरतो की यातली सर्वोत्तम प्रणाली कोणती? भांडवलशाही, समाजवाद की या दोघांच्या पलीकडे काहीतरी आहे? मुख्यतः 3 प्रकारच्या व्यवस्था आपण पाहतो. एकीकडे आहे भांडवलशाही, जिथे खाजगी मालकी आणि नफा हे महत्त्वाचे असतात. यामुळे नवीन शोध आणि प्रगतीला चालना मिळते. दुसरीकडे आहे समाजवाद, जो सामूहिक मालकी आणि समानतेवर भर देतो. पण खरं सांगायचं तर आज जगातले बहुतेक देश या दोन्हीचं मिश्रण वापरतात, ज्याला आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो. इथे बाजार आणि सरकार दोघेही आपापली भूमिका बजावतात. तर मग मुद्दा हा आहे की कुठल्याच एका सिस्टीममध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतात. प्रत्येक निवडीमागे एक तडजोड असतेच. आणि हेच आपल्याला एका शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं की कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेने खरं प्राधान्य कशाला द्यायला हवं? नवनिर्मितीला, ज्यामुळे प्रचंड संपत्ती निर्माण होते,
समानतेला, ज्यामुळे समाजातली दरी कमी होते, की स्थिरतेला, ज्यामुळे सगळ्यांना सुरक्षित वाटतं? या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही, आणि याच उत्तरावर आपलं सगळ्यांचं भविष्य अवलंबून आहे.